नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी हे तुकोबारायांचे अमृत वचन अगदी शेतकऱ्यांसाठी सार्थ ठरत आहे. आज बेडग येथे बायर सेमिनेस कंपनीचे कलिंगड दिलकश या व्हरायटीचा प्लॉट पाहणी व चर्चासत्र संपन्न झाले. बेडगचे प्रगतिशील शेतकरी लक्ष्मण पाटील यांनी बायर सेमिनेस कंपनीचे दिलकश हे कलिंगड पीक घेतले आहे. अतिशय चांगले आलेले हे पीक पाहण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमाला बायर सेमिनेस कंपनीचे टेरिटरी मॅनेजर रणजित तळपसाहेब, मिरज तालुका मार्केटिंग डेव्हलपमेंट ऑफिसर प्रतीक पाटील, आदित्य पाटील कोल्हापूर जिल्हा मार्केटिंग डेव्हलपमेंट ऑफिसर, अभिजित कचरे रोपवाटिका, शेतीतज्ञ शेखर पाटील तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. नमस्कार दर्शक हो, लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी हे जे संत श्रेष्ठ तुकोबारायांनी म्हटलेलं जे वचन आहे ते अगदी सार्थ आणि अगदी बरोबर आहे. हे फक्त आणि फक्त एका शेतकऱ्याला कळू शकतं. आज आपण आहोत बेडग येथे लक्ष्मण पाटील यांच्या मळ्यामध्ये आणि यांनी कलिंगड्याची एक व्हरायटी लावलेली आहे, ती म्हणजे बायर सेमिनेसची दिलकश ही व्हरायटी लावलेली आहे. ही अतिशय चांगली आणि उत्तम प्रकारे ह्या वाणाची इथं म्हणजे वाण आलेलं आहे आणि कलिंगडं अतिशय सुंदर आणि चांगली लागलेली आहेत. आज आपण रणजित तळप साहेब आहेत आपल्याबरोबर, त्यांना विचारूयात की नेमकी ह्या व्हरायटीची लागण आपण कधी करू शकतो, ही व्हरायटी शेतकऱ्यांना किती चांगली आहे आणि याच्या अगोदर ह्या प्लॉटचा डेमो झाला आहे काय, हे सुरुवात आहे, हे आपण त्यांना विचारणार आहोत. साहेब नमस्कार. नमस्कार. साहेब मला सांगा की ही कलिंगड्याची जी व्हरायटी आहे ही व्हरायटी नेमकी कोणत्या सीझनमध्ये चालते किंवा ह्या व्हरायटीच्या किपिंग क्वालिटी कशी आहे आणि ओव्हरऑल म्हणजे एवढ्या टेम्परेचरला ही व्हरायटी शेतकऱ्यांना लाभदायक आहे का? सर आता हे सेमिनिस बायर कंपनीची दिलकश म्हणून व्हरायटी आहे. तसा हा व्हरायटीचा हंगाम 12 महिने आहे. 12 महिने लागवडीसाठी चालते. इथं वैशिष्ट्य आहे की हे 60 ते 65 दिवसात तयार होते. दुसरी गोष्ट याचं जी साईज आहे सरासरी ॲव्हरेज साईज आहे 4 ते 5 किलोची साईज आहे याची. तर चांगली साईज आहे. किपिंग क्वालिटी चांगली असल्यामुळे बाजारभाव पण चांगला मिळते या व्हरायटीला. घर चांगला आता एकदम लाल भडक घर आहे आणि गोडी पण चांगली आहे. त्याच्यामुळे मार्केटलाही व्यापाऱ्यांच्या पसंतीस पडलेली अशी व्हरायटी आहे. हां, तर याचा हंगाम 12 महिने चालतोय लावायला, काही अडचण नाही. म्हणजे बारमाही हे कलिंगड पीक लावलं तरी चालू शकतं, शकते. म्हणजे याला कोणताही हंगाम नाही. नाही. बरं, म्हणजे विदाऊट हंगामाची ही म्हणजे बारमाही शेतकरी याचं उत्पन्न घेऊ शकतो. म्हणजे कलिंगड हे पीक असं आहे की याच्यामध्ये आपण म्हणतो की उन्हाळा आहे आणि कलिंगड लोक जास्त खातात, नाही तसं काही नाही. पावसाळ्यात सुद्धा आणखीन वेगळ्या हंगामात सुद्धा कलिंगड फार खाल्लं जातं. त्यामुळं शेतकऱ्यांनी सुद्धा आता थोडं बदललं पाहिजे आणि मार्केट ज्या पद्धतीचं आहे, ज्या पिरियडमध्ये मार्केट सापडतं त्या पद्धतीनं लागवड करणं गरजेचं आहे. मला सांगा साहेब की याची नर्सरी करून ह्याचं प्लांटेशन केलेलं चांगलं का बिया टोकल तर चालतं? तसं हे दोन्ही पद्धतीने चालते. पण जर नर्सरी केला तर बियाणं टोकलण्यामध्ये काय होते की कधी टेम्परेचर खालीवर होते, थोडंसं जर्मिनेशन कमी झालं किंवा काय मुंग्याने वगैरे खाल्लं बियाणं, तर याचं शक्यतो नर्सरी जर लावली तर व्यवस्थित राहील. म्हणजे ॲव्हरेज घटणार नाही, ॲव्हरेज उत्पन्न चांगले मिळेल नर्सरी. मला सांगा साहेब की किती दिवसाची व्हरायटी आहे, म्हणजे प्लांटेशन पासून किती दिवसात आपण हार्वेस्टिंग करू शकतो? 60 ते 65 दिवसात हार्वेस्टिंगला येते व्हरायटी. आणि दुसरं महत्वाचं काय की कलिंगडमध्ये साईज महत्वाची आहे. याच्यामध्ये 70% माल हा एक नंबरचा माल निघतोय, 70 ते 80%. म्हणजे बाकीच्या व्हरायटीपेक्षा याच्यातला माल चांगला एक नंबर क्वालिटीचा निघण्याचं प्रमाण जास्त आहे. हा, एक नंबर माल जास्त निघतोय या व्हरायटीमध्ये. बरोबर. आणि लाल कलर कसा आहे म्हणजे ह्या व्हरायटीचा, म्हणजे नवीनच व्हरायटी असल्यामुळं विचारतोय. आता हे दिलकश जे म्हणून जी व्हरायटी आहे तर याचा एकदम कलर आत चांगला आहे, TSS चांगला आहे, म्हणजे गोडी चांगली आहे फळामध्ये, एकदम गर्द लाल कलर आहे. गर्द लाल कलर. मला सांगा ह्याला केमिकल किंवा पेस्टिसाइड आपण जे वापरतो किंवा फर्टिलायझेशन जे करतो त्या संदर्भात इतर कलिंगडाच्या व्हरायटीपेक्षा ह्या व्हरायटीच्या मध्ये काही चेंज आहेत का? नाही, आता फर्टिगेशन जे आहे ते रेग्युलर करतोय तसंच करायला लागते. पण याचं सेटिंगची धरण्याची कॅपॅसिटी जी आहे ती चांगली आहे. लवकर सेटिंग धरते त्यामुळे साईज चांगली होत्या, म्हणजे एक नंबरचा माल जास्त चांगला निघतोय कलिंगडमध्ये. मला सांगा की बायर सेमिनिसचे दिलकश आणि इतर ज्या व्हरायटी आहेत इतर कंपन्यांच्या पेक्षा त्यात आणि याच्यामध्ये काय नेमका फरक आहे असं वाटतं? 1 ते 5 ते 10 दिवस लवकर निघते. दुसरी गोष्ट साईज चांगली असल्यामुळे मार्केटला रेट चांगला मिळतोय आणि एक नंबरचा माल जास्त निघल्यामुळे तुम्हाला उत्पन्न वाढते त्याच्यामध्ये चांगले. बर. मग याला रोग प्रतिकारक शक्ती ह्या वेलीमध्ये कशी आहे? रोग प्रतिकारक शक्ती चांगली आहे. आता तुम्ही बघता इथं आपण जे प्लॉटवरच आहे तर थोडासा काय होते की 45-50 दिवस झाले की कलिंगडमध्ये मर रोगाचा प्रॉब्लेम जास्त होते. तर याच्यामध्ये थोडंसं मर रोगासाठी पण सहनशील आहे. आणि सगळ्याच शेतकऱ्यांना अडचण आहे की शेवटच्या टप्प्यात कलिंगडमध्ये मर जास्त येते आणि त्याला सध्या सोल्युशन कुणाकडेच नाही. त्यामुळे ही व्हरायटी जी आहे ती थोडंसं मर रोगासाठी चांगली सहनशील आहे. त्याच्यामुळे जे शेवटला नुकसान होणार आहे ते वाचू शकते शेतकऱ्यांचं.
मला सांगा की हा प्लॉट तुम्ही कधीची लागण आहे आणि आज किती दिवस झाले ह्या प्लॉटला? 10 जानेवारी म्हणजे 10 जानेवारीचं प्लांटेशन आहे हो. आणि आता म्हणजे आज एक 54 दिवस झालेत आता ह्या प्लॉटला. मला सांगा की याच्या अगोदर तुम्ही कधी कलिंगड केलंय शेतामध्ये? नाही पहिल्यांदाच केलेलं आहे. बाहेर सेमिनिसचं दिलकश केलेलं आहे. मला सांगा की कसं वाटतंय हे कलिंगड पीक? चांगला आहे, एक नंबर आहे. म्हणजे फळाची जाडी वगैरे सगळं चांगलं आहे. बर 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 बर. ह्याच्या अगोदर भाजीपाला पिकात तुम्ही कधी होता का आता नवीन? नाही, मिरचीचं फळ काढलं. ओके ओके ओके. हा, कलिंगड केलेलं आहे. म्हणजे आज आपण होतो बेडगमध्ये लक्ष्मण पाटील यांच्या शेतामध्ये आणि बायर कंपनीचं सेमिनिसचं दिलकश ही व्हरायटी यांनी कलिंगडाची लावलेली आहे. आज आपल्याबरोबर होते रणजित तळप साहेब, प्रतीक पाटील साहेब असतील, कचरे रोपवाटिकेचे अभिजित कचरे असतील किंवा शेखर पाटील आपले जे तज्ज्ञ आहेत ते होते. आणि इथं आपण बघू शकतो की भरपूर शेतकरी सुद्धा इथं आलेले आहेत. आणि मी सुरुवातीला जसं म्हटलं, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी हे तुकोबारायांचं वचन सार्थ ठरतं. ज्या वेळेला आपण एखादं चांगलं बी खरेदी करतो त्यावेळेला म्हणजे नक्कीच खरेदी करा बाहेरचं सेमिनिसचं दिलकश कलिंगड.